छत्रपती संभाजीनगरमधून एक सुन्न करणारी पण तितकी सुखद बातमी समोर येते। आईच्या शस्त्रक्रियेसाठी मुलींनी आयुष्यभराची पुंजी जमवली, मात्र काळजाचा ठोका तेव्हा चुकला जेव्हा ती 1.5 लाखांची दागिन्यांची बॅग रिक्षामध्येच विसरली। पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी। या कुटुंबासाठी जवाहरनगर पोलीस देवदूत बनून धावून आलेत। नेमका काय आहे थरार पाहूयात। 2 एप्रिल, वेळ सकाळी 11:30ची। वाघोळा येथील मीनाक्षी गायकवाड आपल्या 55 वर्षीय आईच्या ऑपरेशनसाठी 1.5 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांनी रोकड घेऊन शहरात आल्या होत्या। आकाशवाणी चौक परिसरात रिक्षातून उतरताना घाई गडबडीत त्या त्यांची मुख्य बॅग रिक्षामध्येच विसरल्या। रिक्षा नजरेआड झाली आणि मीनाक्षी यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या बॅगेत फक्त दागिने नव्हते तर त्यांच्या आईच्या जगण्याची उमेद होती। हताश झालेल्या मीनाक्षी यांनी तातडीनं जवाहरनगर पोलीस स्टेशन गाठलं। पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं। आईच्या ऑपरेशनसाठी जमवलेले पैसे आहेत हे कळताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। पोलीस अंमलदार मारुती गोरे आणि सायबर एक्सपर्ट रमेश राठोड यांनी क्षणाचाही विलंब न लावता परिसरातील तब्बल 50हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं। एकापाठोपाठ एक धागे जोडत पोलिसांनी त्या रिक्षाचा नंबर मिळवला। अवघ्या 2 तासांच्या आत रिक्षाचालक रामेश्वर राजपूत यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं। जेव्हा पोलिसांनी ती बॅग मीनाक्षी यांच्या हातात सुपूर्द केली तेव्हा उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले। आईच्या उपचारासाठी जमवलेले दागिने सुखरूप पाहून मीनाक्षी यांनी भाविक होऊन पोलिसांचे आभार मानले। मी पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, नेमणूक जवाहरनगर पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर। आज दिनांक 2/4/2026 रोजी 11:30 वाजण्याच्या सुमारास मीनाक्षी गायकवाड या त्यांची आई शशिकला बोडके राहणार फुलंब्री यांचे पायाचे ऑपरेशन असल्यामुळे त्यांची बहीण सुवर्णा वनारसे व दोघींनी मिळून काही दागिने व पैसे घेऊन ते आईच्या ऑपरेशनसाठी छत्रपती संभाजीनगरला रिक्षाने आले होते। 11:30 वाजता सुमारास ते रिक्षाने आल्यानंतर खाली उतरल्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की त्यांची जी बॅग आहे ती बॅग रिक्षामध्ये विसरलेली आहे आणि ती तोपर्यंत रिक्षा निघून गेली होती। पण आईचं ऑपरेशन करणे होतं तर बॅग आणि पैसे, त्या बॅगमध्ये पैसे आणि जे दागिने होते ते दागिने विकून ते आईचं ऑपरेशनसाठी पैसे जमा करणार होते। परंतु बॅग रिक्षात विसरल्यामुळे त्यांना म्हणजे सूचना असं झालं की नेमकं काय करावं, कारण दवाखान्याचं हे होतं। तशा परिस्थितीमध्ये ते जवाहरनगर पोलीस स्टेशनला आले। त्यांनी लगेच आम्हाला माहिती दिली की आकाशवाणी येथे आम्ही गौर हॉस्पिटल येथे दवाखान्यात उपचारासाठी आलो असता आमची एक बॅग आहे, त्यामध्ये 10 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी त्यामध्ये गेलेली आहे, ते आम्ही आईच्या ऑपरेशनसाठी घेऊन आलेलो होतो। त्या माहितीवरून पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मारुती गोरे तसेच आम्हाला नेहमी आमच्या तपासात मदत करणारे रमेश राठोड यांनी तात्काळ लगेच पोलीस स्टेशन स्तरावरचे सीसीटीव्ही कॅमेरे बघितले। त्यामध्ये सदरची जे मीनाक्षी गायकवाड आणि त्यांच्या आई ह्या ज्या रिक्षामधून आलेल्या होत्या त्या रिक्षाची नंबर मिळाला। त्या नंबरवरून आम्ही संपर्क केला असता ते रिक्षा रामेश्वर राजपूत राहणार हर्सुल यांचे असल्याचे दिसून आलं। मग आम्ही लगेच त्यांचा संपर्क क्रमांक काढून त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सुद्धा सांगितले की हो, माझ्या रिक्षामध्ये एक बॅग राहिलेली आहे। परंतु त्यांनी ती बॅग कोणाची असणं माहीत नसल्यावर त्यांनी उघडून सुद्धा पाहिलेली नव्हती। पण त्यांनी प्रामाणिकपणे लगेच सांगितले आणि ते स्वतः ती बॅग घेऊन पोलीस स्टेशनला लगेच तात्काळ आले। त्यांनी प्रसंगावधान बघून ती बॅग त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलेली होती। त्यांना वाटलं की आपण ती नंतर कोणाला तरी जे येतील तक्रार द्यायला त्यावेळेस आपण ती जमा करून देऊ। पण त्यापूर्वीच आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी प्रामाणिकपणे ती बॅग पोलीस स्टेशनला आणून जमा केली। त्यामध्ये ज्या मीनाक्षी गायकवाड आहेत त्यांनी बॅग उघडून त्यामधल्या त्यांच्या वस्तू आहेत का हे पाहिले असता त्यांचे दागिने तसेच पैसे व दवाखान्याची कागदपत्र आहे त्या स्थितीत त्यांना मिळाली। सदरची कागदपत्रे आम्ही आणि पैसे आणि दागिने जवळजवळ 1.5 लाख रुपयाचे आम्ही त्यांना सुपूर्द केलेले आहेत। मी त्याबद्दल रामेश्वर राजपूत यांचे खरंच अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी जो प्रामाणिकपणा दाखवला आणि प्रसंगावधान दाखवलं म्हणून त्यांनी त्यांचे जी मीनाक्षी गायकवाड यांचे दागिने बॅगा ही परत मिळाली। त्याच्यातून ते आता त्यांच्या आईवर उपचार करू शकतील आणि त्यांच्या आई लवकरात लवकर बरे होतील ही मी ईश्वरचरणी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो। मी लोकांना विनंती करतो
किंवा आवाहन करतो की अशी काही घटना घडल्यास ताबडतोब पोलीस स्टेशनला कळवावे, जेणेकरून आम्ही त्यांची मदत करून अशा प्रकारे कमीत कमी वेळामध्ये, म्हणजे आम्ही 2च तासामध्ये सदरची दागिने हे त्यांना परत मिळवून दिलेले आहेत. त्यांचे पैसे पण परत मिळवून दिलेले आहेत. त्याबद्दल मी पोलीस स्टेशनच्या वतीने, माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या वतीने रामेश्वर राजपूत याचे सुद्धा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.